आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमिली, आम्ही सगळे वडील अतिशय, माझ्या कन्हेरीतल्या बाळासाहेबांना माहिती आहे काय परिस्थिती. आम्ही बिकट मधनं परिस्थिती चांगली केली, आईने आधार दिला. आई सांगतेय की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात. आमदारकीसाठी दादानी रडणं हा खरं तर महाराष्ट्राला जोर का झटका धीरे से लगे असंच वाटतं. पण जेवढा त्रास, जेवढा ताण आणि जेवढं दुःख अजित पवारांना त्यांच्या विरोधात घरातीलच पुतण्या उमेदवार उभा केला याचं आहे, तेवढंच दुःख कदाचित सुप्रिया सुळे, शरद पवार किंवा त्यांच्या परिवारातल्या लोकांना झालं असेल ज्यावेळेस अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतली, पवार साहेबांना धोका दिला. ज्यावेळेस दुसऱ्या क्षणाला किंवा दुसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यूला किंवा दुसऱ्या वेळी याच अजित पवारांनी पक्षाचे 30-40 आमदार फोडून ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस किंवा भाजप सोबत सलगी करून त्या ठिकाणी सरकारमध्ये सहभागी झाले आणि सरकार स्थापनेमध्ये त्यांनी जाहीर पाठिंबा दिला, त्यावेळेस त्यांना सुद्धा त्यांचं मन रडलं असेल की नसेल हा सुद्धा संशोधनाचा प्रश्न आहे. खरं तर आईला राजकारणामध्ये घेणं फार चुकतंय. आईच्या वडिलाच्या जीवावर तुम्ही राजकारण करत नाही, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून राजकारण सुरुवात केली. पण अजितदादांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं. म्हणजे कशासाठी? तर अजितदादांच्या विरोधात स्वतःचा पुतण्या उभा राहिला म्हणून. आणि अजितदादांच्या आईनं सांगितलं त्यांच्या बंधूंना, श्रीनिवास पवारांना, की अजितच्या विरोधात उमेदवार उभा करू नको. आता एक आई एका मुलासाठी दुसऱ्या मुलाला, नातवाला उभं करू नको असं सांगेल का? बरं, आजपर्यंत आईनं कधी राजकारणामध्ये तुमच्या इंटरेस्ट घेतलाय? आजपर्यंत तुमची आई प्रत्यक्षात कधी राजकारणामध्ये प्रचार करताना, कुठली भूमिका मांडताना, कुठला उमेदवारी अर्ज भरताना, तुम्ही 6 वेळेस विधानसभा आणि 1 वेळेस लोकसभा लढली, आजपर्यंत वटवृक्षासारखे खंबीर फक्त काकाच होते तुमच्या पाठीशी. आता तुम्हाला ज्या वेळेस घरातला पक्ष फोडल्यानंतर घरातले कुटुंब आता विभक्त झाले, आपल्या विरोधात सगळे गेलेत, त्याच्यानंतर तुम्ही भावनिक राजकारण आईला पुढे करता. बरं बघा कसं असतं, नियतीचा खेळ सुद्धा तुम्हाला इथंच त्याचं उत्तर द्यावं लागतं. त्याचं कारण सुद्धा असं आहे, एका आईला 2 मुलं आहेत. एक मुलगा स्वतः निवडणुकीत उभा आहे आणि त्यांनी आपल्याच चुलत्या सोबत ज्या पद्धतीची पक्षीय प्रतारणा केली, पक्ष फोडला आपल्याच काकांचा आणि आमदार पळून नेऊन दुसऱ्याच पक्षासोबत संधान बांधलं, त्याच घरातील त्याच दादाचा दुसरा भाऊ ज्यावेळेस स्वतःच्या मुलाला, शेवटी निवडणुकीमध्ये एकमेकांचा बदला घेतलाच जातो, तुम्ही पक्ष फोडला, आता आम्ही तुम्हाला आमदारकीला पाडू असं कदाचित मग पवार साहेबांनी ठरवलं असेल, सुप्रिया सुळेंनी ठरवलं असेल, त्यांचा मुलगा जो आता योगेंद्र पवार जो अजित पवारांच्या विरोधात आहे त्यांनी ठरवलं असेल, म्हणून अजितदादाच्या सख्या भावानी त्यांच्या मुलाला निवडणुकीत उभं केलं. हा राजकीय अजेंडा फक्त बारामती मधला आहे का? महाराष्ट्रात इतरत्र कुठंच घडलं नाही? काल परवाच छगन भुजबळांनी सांगितलंय ना, प्रत्येक पुतण्यांचा डीएनए सारखा आहे. याचा अर्थ यांचा पुतण्या यांच्या विरोधात गेला की ह्यांचं पित्त खवळतं का? दुसऱ्याचे पुतणे, दुसऱ्याचे काका ज्यावेळेस तुमच्या पाठीशी असतात त्यावेळेस मग तुम्हाला काय वाटतं? मित्रांनो, याच दादांच्या डबल भूमिकेबद्दल आपल्याला चर्चा करायची. भावनिक राजकारण करून चालत नाही. अजितदादा पवार राज्यातले 2 नंबरचे पदावर असणारे 3 नंबरचे नेते आहेत सध्या. मुख्यमंत्री पदाची त्यांना चाहूल सुद्धा लागली. बरेच कार्यकर्त्यांच्या काळजातील मुख्यमंत्री म्हणजे अजितदादा पवार आहे. परखड बोलणं, परखड मांडणं, बरेच कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत, अर्थात ते पक्षाचे असतील किंवा इतरत्र असतील, इतर पक्षांचे असतील किंवा सर्वसामान्य असतील, अजितदादा पवारांना भेटायला सुद्धा घाबरतात. का? तर ते फडकन बोलतात,
अपमानित करतात असं लोकांचं म्हणणं आहे. आणि याच अजितदादांवर प्रेम करणारे सुद्धा शेकडो हजारो लोक सुद्धा आहेत. पण दादांनी काकांच्या उतार वयामध्ये अख्खा पक्षच फोडून त्यांना जे काही गिफ्ट दिलं ते खरं तर महाराष्ट्राला पचलेलं नाही. म्हणून लोकसभेमध्ये अजितदादांना जो काही झटका बसायचा आहे, एक खासदार तोही बळबळ निवडून आला, अन्यथा दादांचं काही पक्षाचं खरं नव्हतं. ते सत्ताधाऱ्यांसोबत त्यांनी कितीही अंतर्गत यशस्वी जरी झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र ज्यावेळी जनतेच्या कोर्टात तुम्ही जाता त्यावेळी जनता ठरवते तुम्ही कशा पद्धतीनं वागता. 2024 विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. सगळीकडे उमेदवार आहेत, सगळे नेते निवडणुकीमध्ये उभे आहेत. मुख्यमंत्री महोदय आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत, त्यांच्या पक्षाचे वेगळे वेगळे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, विद्यमान आमदार आहेत. काही जणांचं तिकीट कट केल्यामुळं दुसऱ्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी, आमदारकीची संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर काही पक्षातल्या लोकांना हाकलून सुद्धा दिलेलं आहे किंवा त्यांना फक्त घंटा वाजवण्यासाठीच त्या ठिकाणी ठेवलंय, अशी सुद्धा भाषा बोलण्यात आली. आता अजितदादा ज्यावेळेस आता प्रत्यक्ष विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर दादानी दोन भावनिक राजकारणाचे शाब्दिक बॉम्बगोळे सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत मार्केटमध्ये वळवळ करायला सोडले. ते म्हणजे एक आईनं सांगून सुद्धा मुलांनी आणि पुतण्यानी अर्थात भावानी आणि त्याच्या मुलांनी ऐकलेलं नाही, अर्थात काकांनी दादांना पाडायचंच हे ठरवलंय असं अजितदादा बोलले. दादांनी दुसरं एक महत्वाचं उदाहरण हे केलं, जे आता तुमच्या माझ्यात हयात नाहीत, सन्माननीय स्मृतिशेष आर पाटील, त्यांनी सुद्धा दादांच्या एका विशिष्ट प्रकरणाच्या संदर्भात चौकशीसाठी फाईलवर सही केली होती म्हणाले. खरं तर जो व्यक्ती तुमच्या समोर नाही आणि जो आता प्रचाराचा मुद्दाच होऊ शकत नाही, काहीतरी भावनिक वातावरण करायचं, डोळ्यातून पाणी आणायचं. अरे उमद्या नेत्यांनी, उमद्या गड्यांनी 56 इंच छाती असणाऱ्या देशातल्या सर्वोच्च नेत्याच्या सावलीमध्ये जी लोक आहेत ती रडून भावनिक राजकारण करून भावनिक राजकारणामध्येच आपल्या मतदारसंघातून मताची जर पोळी भाजण्याचा कार्यक्रम होत असेल आणि तो जर महाराष्ट्राला दिसत असेल, महाराष्ट्राचा प्रमुख मुद्दा होत असेल, तर मग चर्चा झाली पाहिजे. अजित पवार भावनिक आहेत का? अजित पवार कधी डोळ्यातून पाणी आलं का? अजित पवारांनी कुठल्या भावनिक मुद्द्याला कधीतरी आयुष्यात हात घातला का? सगळ्यात महत्वाचं, एवढे अस्मितेचे मुद्दे असताना सुद्धा दादा त्याच्याकडे कधी फिरकलेले दिसत नाहीत. त्या दादांना निवडून येण्यासाठी, अजित पवारांना निवडून येण्यासाठी रडावं लागतं. याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते? 8 दिवसापूर्वीचाच महत्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेस विधानसभा कुठून लढायची अशी वेगळ्या वेगळ्या नेत्यांची महाराष्ट्रात चर्चा सुरू होती, त्यावेळेस अजितदादा पवार हा आपला सुरक्षित मतदारसंघ शोधण्यासाठी इतर बारामती सोडून मतदारसंघाकडे त्या ठिकाणी टेहळणी करत होते. कदाचित चर्चा अशी होती की ते पुणे जिल्ह्यात सुरक्षित मतदारसंघ शोधण्याचा प्रयत्न करत होते, पुण्याच्या बाहेर सुद्धा सुरक्षित मतदारसंघ शोधण्याचा प्रयत्न करत होते. मीडियामध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली, बातम्या काही प्रसिद्ध झाल्या. लोकांनी सांगितलं, दादा तुम्ही बारामती सोडून जर लढणार असाल तर कदाचित तुम्ही पराभवापासून पळ काढताय, म्हणून तुम्ही आहे त्या मतदारसंघातच लढलं पाहिजे, अशी चर्चा कदाचित त्यांची झाली असावी. कारण बातम्या ज्यावेळेस प्रसिद्ध झाल्या त्यावेळेस दादानीच पूर्णतः युटर्न घेतला. म्हणले माझा गाव बरा, माझा मतदारसंघ बरा, माझी लोक बरी, मी माझ्याच मतदारसंघात लढणार. कारण ज्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बारामती आणि बारामतीतली लोक आणि बारामतीचा विकास हा देशाला कळाला असं म्हटलं जातं, त्याच बारामतीमध्ये पवार साहेबांना आणि किंवा त्यांच्या उमेदवारांना हरवणं अजितदादांना शक्य होईल का हे उद्याच्या पुढच्या काळामध्ये दिसेलच. पण दादा भावनिक होणं आणि आमदारकीसाठी दादानी रडणं हा खरं तर महाराष्ट्राला जोर का झटका, धीरे से लगे असंच वाटतं.
पण जेवढा त्रास, जेवढा ताण आणि जेवढं दुःख अजित पवारांना त्यांच्या विरोधात घरातीलच पुतण्या उमेदवार उभा केला याचं आहे, तेवढंच दुःख कदाचित सुप्रिया सुळे, शरद पवार किंवा त्यांच्या परिवारातल्या लोकांना झालं असेल, ज्यावेळेस अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतली, पवार साहेबांना धोका दिला. ज्यावेळेस दुसऱ्या क्षणाला किंवा दुसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यूला किंवा दुसऱ्या वेळी याच अजित पवारांनी पक्षाचे 30-40 आमदार फोडून ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस किंवा भाजप सोबत सलगी करून त्या ठिकाणी सरकारमध्ये सहभागी झाले आणि सरकार स्थापनेमध्ये त्यांनी जाहीर पाठिंबा दिला, त्यावेळेस त्यांना सुद्धा त्यांचं मन रडलं असेल की नसेल हा सुद्धा संशोधनाचा प्रश्न आहे. कारण ज्या वेळेस ज्याच्या समोर ज्याचं घर फोडलं जातं त्यावेळेस त्याचे दुःख ज्याचं घर फुटलेलं असतं त्यांनाच ते कळतं. म्हणून असं म्हणतात महाराष्ट्रात तशी म्हण सुद्धा आहे, दादा ज्याचं जळतं त्यांनाच कळतं. खरंय की नाही? धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपलं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला, फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.